मोशी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत कुठपर्यंत बचाव कार्य आलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी सर आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, गेली 21 तास उलटत आलेली आहेत. काय कुठपर्यंत बचाव कार्य आलं? काल आपण बघितलं की काल 2:30 वाजता आपण साधारणतः बचाव कार्य सुरू केलं आणि काल खूप संध्याकाळी 7 नंतर अत्यंत वेगाने हे बचाव कार्य सुरू झालं आणि NDRF आणि आर्मीच्या आणि आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना खूप चांगलं यश मिळालं. त्यांनी म्हणजे त्यांचा जीव धोक्यात घालूनसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये होल करून त्यांनी ते बचाव कार्य केलं. काल 14 लोकांना आपण त्याच्यातनं बाहेर काढलं. आज एक व्यक्ती आपण गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढली. असे 15 लोक आपण त्यातनं रेस्क्यू केलेत. अजून 8 व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत. ज्या पद्धतीनं हे वेस्ट टू एनर्जीमध्ये हे इमारत या ठिकाणी उभारली होती, कॅन्टीन आहे, त्याच्यावरती त्यांचं एक ऑफिस आहे, 3 माळ्याची बिल्डिंग आहे, परंतु कचऱ्याचा ढीग अगदी लागून आहे. तर काय नियमभंग झाला आहे, निकष पाळले गेलेत असं वाटतंय का? आता मला जे सांगण्यात आलं त्याच्यामध्ये ही बिल्डिंग 30 मीटर दूर लांब होती. त्यामुळे 30 मीटर हे तसं सेफ डिस्टन्स आहे. आता हा जो कचऱ्याचा डोंगर आहे हा खूप जुना कचऱ्याचा डोंगर आहे. त्यामुळे तसा तो पक्का होता. म्हणजे याच्यावरती बायोमायनिंगसाठी ट्रक जातात, JCB जातात. त्यामुळे तसा तो लूज आहे असं म्हणता येणार नाही. परंतु पाऊस इतका झाला गेले 36 तासामध्ये की त्याच्यामुळे कदाचित वजन वाढून तो कचऱ्याचा डोंगर ढासळला. आत्ता ही इमारत आणि इमारतीच्या वर पार जवळपास 10-12 फूट म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त कचऱ्याचा ढीग आहे. तर आपण हे संभाव्य धोका धरला होता का की ही इमारत खाली येईल आणि त्या अनुषंगाने इमारतीच्या बाजूला या ठिकाणी काही सुरक्षा भिंत वगैरे काही बांधण्यात आली होती का? आता इमारतीच्या स्ट्रक्चरचं प्लॅनिंग करताना नेमकं काय प्लॅन केला असेल त्याचं आपल्याला नंतर बघायला लागेल की त्यांनी स्ट्रक्चर किती स्ट्रेंथ ठेवलं, काय ठेवलं याचं आपल्याला नंतर सगळं आपण पाहणी करू. सुरक्षा भिंत तरी बांधली होती? नाही, अंतर खूप असल्यामुळे आणि जिथे जिथे म्हणजे कचऱ्याचा डोंगर जो हा आपण इथं बघतो असं अनेक शहरांमध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत आणि हे लिगसी वेस्ट जे असतात हे एकदम घट्ट झालेले असतात. त्यामुळे ते ढासळतील असा काही त्याच्यामध्ये कुठं विषय नसतो. काही धोका निर्माण होईल असं आपण काही गृहीतच धरलेलं नव्हतं. तरी देखील 30 मीटर अंतरावरती ती इमारत बांधलेली आहे. सर, इथं आपण बघतोय की त्यांचं मुख्य कार्यालय इकडे आहे, ते आलिशान आहे आणि कॅन्टीन आणि एक कॉन्फरन्स रूम तिकडं बांधलेली आहे. ती सुरक्षित स्थळी बांधता आली असती? नाही, आता हा जो लेआउट आहे याच्यामध्ये ती जागा त्यांना योग्य वाटली कॉन्ट्रॅक्टरना. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरचे जे मॅनेजरियल स्टाफ आहे, क्लेरिकल स्टाफ आहे, यांना देखील काम करायला ती जागा तिथं त्यांना हवी होती आणि कॅन्टीनसुद्धा अत्यंत चांगलं त्यांनी केलेलं होतं. त्यांना हवी होती, परंतु महापालिकेची जबाबदारी होती की त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे होतं. कारण महापालिकेचा हा कचरा डेपो आहे, महापालिकेचा हा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आहे. त्यामुळे महापालिकेनं ते लक्ष देणं, तेवढी खबरदारी घेणं गरजेचं होतं. बघा, आता आजची ही घटना घडली म्हणून आपण आज म्हणतोय. अदरवाईज जर बघितलं नियमाप्रमाणे तर कचरा म्हणजे जिथे ही बिल्डिंग आहे त्याच्या पलीकडे 18 मीटरचा रोड होता आणि त्याच्या पलीकडे अजून काही जागा तिथं शिल्लक होती. त्यामुळे जेवढं मुबलक जे काय अंतर आहे ते सोडलेलं होतं. तर आत्तापर्यंत ज्यांना काढलं आहे त्यातला एकाचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं आहे. उरलेले 8 जण आहेत ते काहीतरी चमत्कार होईल ते वाचतील असं आपण या ठिकाणी गृहीत धरूयात. परंतु या सगळ्या एवढी मोठी दुर्घटना होते, मग दोष कुणाला द्यायचा, आपण कुणावरती दोष ठेवला जाईल असं तुम्हाला काय वाटतं? नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला जेव्हा नैसर्गिक आपत्ती घडते, समजा एखाद्या आता काही ठिकाणी लँडस्लाईड घडते, तर त्याच्यामध्ये आपण काही कोणाला दोष देत नाही कारण ती नैसर्गिक आपत्ती असते. एखाद्याचा जर जीव जाणार असेल तर नाही, आता अजून आपल्याला आपली रेस्क्यू ऑपरेशन अजून चालू आहे. आपण अजूनही होपफुल आहोत की आपल्याला जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना आपण सुखरूप बाहेर काढू शकू. सगळी रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर महापालिकेचे आम्ही सर्व अधिकारी, पदाधिकारी आम्ही सर्व बसू आणि या सर्व घटनेचा सर्वंकष विचार करू. कशामुळे झाली, काय झाली, त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे फक्त नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण हात वर नाही करणार, पुढे चौकशी होईल, चौकशी समिती नेमली जाईल. आता चौकशी समिती नेमायची की नाही हा सगळा चर्चेतून विषय निघेल. कारण प्रायमा फेसी नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये जर काही लोकांना आपल्याला इथे सुखरूप वाचवता आलेलं आहे, अजून आपण काही लोकांना सुखरूप वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्यामुळे हे सर्व ऑपरेशन झाल्यानंतर, रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर या बाबतीमध्ये ही घटना कशी घडली, इमारत तिथे बांधली होती,
ह्या सगळ्या गोष्टींचा नंतर विचार होईल. थोडीशी घाई होते सर की चौकशी समिती नेमणार न नेमणार असं जे म्हणण्याचे आहे, कारण कंत्राटदार अँथोनी जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने इथं लक्ष देणं पाहिजे होतं ते दुर्लक्ष झाल्याचं या ठिकाणी प्रायमरी फेसी तरी या ठिकाणी दिसतंय. तर थोडी घाई होतीये की आपण आत्ताच तुम्ही काहीच बोलत नाहीये. खरं तर चौकशी समिती नेमणं गरजेचं आहे अशा प्रकारची दुर्घटना झाल्यानंतर. मी तर उलट म्हणेल की चौकशी समिती नेमून ही दोषी ठरवा कोणाला तरी ही घाई होते. कारण कालपासूनच आपण ऑपरेशन सुरू केलं आहे, रेस्क्यू ऑपरेशन. अजून 22 तास फक्त रेस्क्यू ऑपरेशनला झालेले आहेत. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना आपलं फोकस तिथे असताना आपण या गोष्टीचा इमिजिएट विचार करू शकत नाही. जबाबदारी कुणाचीच नाही मग. नाही, आता याच्यानंतर जेव्हा आम्ही सगळे बसून याच्यामध्ये सगळा विचार करू तर याच्यामध्ये जर कोणी जबाबदार असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल, निश्चितपणे होईल. तर आपण ज्या पद्धतीनं आयुक्तांनी सांगितलं की चौकशी समिती नेमली जाईल का असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तर चौकशी समिती नेमण्याचीच घाई होईल असं या ठिकाणी आयुक्त स्वतः या ठिकाणी म्हणतायत. परंतु दुसरीकडे असंही म्हणतायत की सगळं घटना झाला, तपास झाला, बचावकार्य संपलं की मग कुणावरती जबाबदारी आपल्याला टाकता येईल का या अनुषंगाने ते पावलं उचलणार आहेत. परंतु याद्वारे आयुक्त कंत्राटदाराला वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाही आहेत ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. कॅमेरामन विजय राऊत, नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.